नागरिकांच्या सुरक्षेसाठी QR कोड प्रणित, 55 वाहनांचा एसपींच्या हस्ते शुभारंभ। नागरिकांच्या सुरक्षेसाठी QR कोड प्रणित 55 दुचाकी वाहनांचा शुभारंभ जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते करण्यात आला आहे। शहर उपविभागातील 6 पोलीस स्टेशन मधील 30 बीट मार्शल पेट्रोलिंग करणार आहे। यात बाजारपेठ, हायवे लगतच्या कॉलनी, पेट्रोल पंप, ATM, धार्मिक स्थळे, पुतळे, संवेदनशील ठिकाण, कॉलनी परिसर, मिश्र वस्ती, बस स्टँड, रेल्वे स्टेशन अशा एकूण 400 ठिकाणी दररोज पेट्रोलिंग दरम्यान भेट देऊन QR कोड स्कॅनिंग करून पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करतील। यात QR कोड साठी ॲप तयार करण्यात आले आहे। त्याच्या नोंदी ॲप मध्ये होतील। पेट्रोलिंगची प्रत्येक नोंद जिल्हा नियंत्रण कक्ष व विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांच्याकडे दररोज दिसणार असून कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या निमित्ताने आळा बसणार आहे। तसेच सदर पेट्रोलिंगच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्था, चोरी, घरफोडी, विटंबना यांसारख्या प्रकारांना आळा बसणार आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रेड्डी यांच्या संकल्पनेतून हा नाविन्यपूर्ण उपक्रम पोलीस दलाने सुरू केला आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। ऑफिसकडून एकूण 55 अशा मॉडर्न बाईक्स मिळाल्या होत्या, ज्याचं आपण अनावरण माननीय पालकमंत्री असताच्या साहेब 26 जानेवारीला केलं होतं। तर या अनुषंगाने आपण संपूर्ण बीट सिस्टीम आपण रिवायवल केलेली आहे। 30 ठिकाणी आपण धुळे शहरामध्ये, धुळे सिटी डिव्हिजनमध्ये 30 ठिकाणी आपण असे पॉईंट्स आयडेंटिफाय केलेले आहेत की जिथे आपण पेट्रोलिंग हे करणार आहोत। आणि आपण प्रत्येक सेन्सिटिव्ह पॉईंटच्या इथे, कम्युनल पॉईंटच्या इथे, जिथे घरफोडीचे ठिकाण आहे अशा ठिकाणी आपण एक RFID आता लावत आहोत की जे एका आठवड्यामध्ये कंप्लीट होईल। त्याच्यामुळे RFID लावल्यानंतर आपला पोलीस अंमलदार किंवा अधिकारी त्या ठिकाणी किती वाजता पोहोचला, त्या ठिकाणी किती वाजता चेक केलं, याचा एक रेकॉर्ड राहणार आहे जो कंट्रोल रूमवरनं मॉनिटर केलेला आहे। आणि या बाईकनेच ते आपण ते बीट सिस्टीम करणार आहोत आणि हे तिन्ही डिव्हिजनमध्ये आपण एका आठवड्यामध्ये इम्प्लिमेंट करणार आहोत। आता आज आपण हे सिटी डिव्हिजनमध्ये सुरू करत आहोत।